असता, जर का संतोष देशमुख त्याच्यावरती कशी एखादी चॅप्टर केस यापूर्वी दाखल आहे का, किंवा तो कुठं काही एक्स्टॉर्शन करत होता का, असं कुठलंच काही प्रकार त्या ठिकाणी नाहीये. अतिशय सभ्य, गरीब आणि आमचा भारतीय जनता पार्टीचा तो बूथ प्रमुख होता. म्हणून आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत बूथ प्रमुखाची आमच्या हत्या झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही बूथ प्रमुखाचीच बाजू घेणार, आम्ही इतर कोणाची बाजू घेणार नाही. याच्यामध्ये जे आणि सर्वात आनंदाची बाब अशी आहे की आज माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उत्तर देणार आहे आणि बाहेर बोलताना सुद्धा मला वाटतं तुमच्या समोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी कुणालाही सोडणार नाही. एवढं वाक्य आमच्यासाठी काफी आहे. मात्र बीडमध्ये 307 हा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आहे. बीडसाठी असं म्हटलं जातं. चॉकलेट खाल्लं नाही, म्हणजे बुड्डी का बाल मिळायचे ना जुन्या काळात, गर्दी गंमत देखो, बुड्डी का बाल वगैरे, ते असं घंटे बिंटे वाजवायचे. तशा पद्धतीनं 307च्या केसेस कोणावरती लादल्या गेल्यात. जरा रेकॉर्ड काढावं. मी आमच्या बीडच्या एसपींना रेकॉर्ड मागितलंय की चण्या फुटाण्यासारख्या 307 किती दाखल केलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने दाखल झाल्यात, कुणाच्या सांगण्यावर दाखल झाल्यात, आणि विनाकारण मारायचं त्यांनीच आणि गुन्हे दाखल करायचे. आत्ताच्या इलेक्शनमध्ये 40 जणांवरती गुन्हे दाखल केले गेलेले आहेत परळी मतदारसंघामध्ये. 40 जणांवर 307 आहे. दुसरीकडे तुमच्याच विरोधातलं एक वक्तव्य आहे, ते व्हायरल होत आहे. पंकजा मुंडेंनी कमळाच्या विरोधात काम केलेलं हे वक्तव्य व्हायरल होताना पाहायला मिळतं. मी आता सुद्धा वापरतो ना, कर नाही त्याला डर कशाला. त्यांनी माझ्या मतदारसंघात कमळ या चिन्हाचा प्रचार केलेला नाही. त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये क्लिप्स आहेत, मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही खरं तर त्याच्यावरती रिपोर्ट तयार करायला पाहिजे. गळ्यातला पंचा पाडलेला आहे, एकदा दुसऱ्या सभेमध्ये गळ्यात घातला तर 1 सेकंदात काढून टाकलेला आहे भाजपचा. हे सगळे पुरावे आहेत ना, मी पुरावे देतो तुम्हाला. त्याच्यामुळे मी कमळाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे माझ्या मतदारसंघात. आता इतरांच्या मतदारसंघात काय केलं हे त्यांना माहिती. जे बोलत असतील त्यांनी बोलावं, जे नसल बोलत त्यांनी बोलू नये, असं माझं मत आहे. त्यांना मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात तरी पडलेली आहे. आता हे तो पक्षाचा निर्णय आहे. मी म्हणू शकतो का? मी एवढा मोठा थोडीच आहे, मी एका मतदारसंघापुरता मर्यादित माणूस आहे. अगदी छोटा आहे, 2.5 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे. तेवढ्या मतदारसंघापुरतं माझं मी बोलू शकतो. आणि हे पुरावे काय? वाटल्यास जे शिट्टीवरती त्यांनी उभा केलेले उमेदवार होते, त्यांचे उमेदवार, ते काल त्यांचा येऊन इथं सत्कार बी करून गेले. त्याचा फोटो बी दाखवतो. आमच्या मतदारसंघामध्ये फटाके हे शिट्टीला मतदान करणाऱ्यांनीच वाजवलेले आहेत. डीजे लावून तेच लोक डान्स केलेला आहे. शिट्टीला मतदान, कमळाच्या चिन्हावरती मतदान करणाऱ्या एकाही माणसाने आनंद उत्सव माझ्या मतदारसंघात साजरा केलेला नाही. तक्रार केलेली आहे का या संदर्भात? पक्षश्रेष्ठींकडे काही तक्रार केली आहे? पक्षश्रेष्ठींना जिथे सांगायचं तिथं मी योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती पुढे भविष्यामध्ये काय कारवाई करायची, काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांना साधी समज द्यायची, हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. मी पक्षश्रेष्ठींना सांगण्या एवढ्या लायकीचा नाहीये, पण माझी जी तक्रार आहे ती तक्रार मात्र मी मांडलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.